कधी शांत बसून स्वतःला विचारलंय का, माझं आयुष्य खरंच असंच असायला हवं होतं का? दररोज सकाळी आपण उठतो, तेच काम, तेच लोक, तेच जुने प्रॉब्लेम्स, आणि पुन्हा रात्री तेच प्रश्न डोक्यात चक्रावून सोडतात की मी पुढे का जात नाहीये? माझं आयुष्य नक्की बदलणार कधी? मित्रांनो, सत्य एकच आहे. आयुष्य बदलण्यासाठी कुठलाही चमत्कार लागत नाही. लागतात ते फक्त काही ठोस नियम. आज मी तुम्हाला असे 5 नियम सांगणार आहे, जे तुम्ही मनापासून पाळलेत, तर तुमचं आयुष्य बदलणं अटळ आहे. 1. पूर्ण जबाबदारी स्वीकारा. टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी. आवाजात थोडा खंबीरपणा आणा. सर्वात आधी एक्सक्यूजेस देणं बंद करा. आपण नेहमी काय करतो? परिस्थितीला दोष देतो, लोकांना दोष देतो, कधी नशिबाला दोष देतो. पण एक क्षण थांबा. आज तुमचं आयुष्य जसं आहे, त्यासाठी फक्त एक व्यक्ती जबाबदार आहे. ती म्हणजे तुम्ही स्वतः. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ना, माझं आयुष्य माझ्या हातात आहे, नेमका त्याच क्षणी बदल सुरू होतो. जबाबदारी घेतली की विक्टिम मानसिकता संपते आणि एक फायटर जन्माला येतो. लक्षात ठेवा, आयुष्य तुमचं आहे, तर जबाबदारीही तुमचीच. 2. शिस्त ही भावनेपेक्षा मोठी ठेवा. डिसिप्लिन ओव्हर इमोशन. सहजपणे बोला. बघा, मोटिवेशन येतं आणि जातं. आज जोश आहे, उद्या कंटाळा येईल. पण यशस्वी लोक मूडवर नाही, तर डिसिप्लिनवर काम करतात. तुमचं मन म्हणेल आज राहू दे, उद्या करू. आज खूप थकलोय. पण तुमची शिस्त तुम्हाला सांगायला हवी, आज नाही तर कधीच नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर ताबा मिळवता, त्या दिवशी तुम्ही गर्दीतून बाहेर पडता. 3. स्वाभिमानाशी तडजोड नको. सेल्फ रिस्पेक्ट इज नॉन नेगोशिएबल. आवाजात थोडी जरब आणि स्पष्टता ठेवा. स्वतःचा अपमान सोसून आजवर कोणीही मोठं झालेलं नाही. फक्त लोक खुश राहतील म्हणून स्वतःला कमी लेखू नका. चुकीच्या लोकांसोबत राहून स्वतःच्या मूल्यांचा बळी देऊ नका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला मान द्यायला शिकाल, हे जग आपोआप तुमच्या समोर झुकेल. स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही, तर स्वाभिमान म्हणजे मी कोण आहे हे मला ठाऊक असणं. 4. स्वतःला रोज अपडेट करा. डेली अपग्रेड. तुमचं आजचं आयुष्य तुमच्या जुन्या सवयींचं फळ आहे. जर तुम्हाला वेगळं आयुष्य हवं असेल, तर तुम्हाला वेगळा माणूस बनावा लागेल. रोज रात्री स्वतःला विचारा, आज मी नवीन काय शिकलो? आज मी स्वतःला कालपेक्षा थोडं तरी चांगलं केलं का? वाचन, नवीन कौशल्य, शरीराची काळजी. ही चैन नाही, तर गरज आहे. जो स्वतःवर काम करतो, त्याचं भविष्य स्वतःहून काम करायला लागतं. 5. संयम ठेवा, पण प्रयत्न सोडू नका. पेशन्स आणि पर्सिस्टन्स. थोडा वेळ द्या. आवाजात सात्विकता आणा. आजकाल प्रत्येकाला इन्स्टंट रिझल्ट हवाय. पण यश ही काही इन्स्टंट कॉफी नाही. ते स्लो कुक्ड सक्सेस असतं. बी आज लावलं की फळ लगेच मिळत नाही. काही दिवस असे येतील जेव्हा काहीच रिझल्ट दिसणार नाही. लोक हसतील, स्वतःवर शंका येईल. पण लक्षात ठेवा, जो थांबतो तो हरतो. स्लो प्रोग्रेस इज स्टिल प्रोग्रेस. फक्त चालत राहा. समारोप. शेवटचा संदेश देताना आवाजात एक वेगळी ऊर्जा आणि आत्मविश्वास असू द्या. मित्रांनो, आयुष्य बदलण्यासाठी नवीन वर्ष किंवा सोमवारची वाट बघू नका. फक्त एक निर्णय पुरेसा आहे. आजच ठरवा. तक्रारी बंद, शिस्त सुरू. स्वतःचा आदर करा. रोज शिका आणि कधीच हार मानू नका. जर हे 5 नियम तुम्ही पाळले, तर आयुष्य बदलणं हा केवळ पर्याय उरणार नाही, तर ती एक खात्री असेल. लक्षात ठेवा, आज तुम्ही नाही बदललात, तर उद्या परिस्थिती तुम्हाला बदलायला भाग पाडेल. निर्णय तुमचा आहे. काही टिप्स. पॉज, विराम. जिथे मी दिले आहे